हॅलो मित्रांनो, नमस्कार. परीक्षा जवळ आली आहे जवाहर नवोदय विद्यालयाची आणि आपण तयारीला सुरुवात केलेली आहे. 20 जानेवारी 2024 रोजी परीक्षा होणार आहे आणि आपण त्या संदर्भातले व्हिडिओ या ठिकाणी रोज एक-एक बघत आहोत. तर आजचे प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. चला सुरुवात करूया. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा हिट करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर बघा. 37,800 चा विभाज्य गुणाकार किती? आपल्याला विभाज्य करायचं आहे. कोणत्या संख्येनं कसं विभाज्य होईल बघूया आपण या ठिकाणी. सुरुवातीला आपण ही संख्या लिहून घेऊ. या ठिकाणी 37,800 समोर लिहिलेलं आहे मी. याला आपण मूळ अवयव पद्धतीने करू शकतो किंवा जर तुम्ही याचा गुणाकार केला तरी सुद्धा तुम्हाला ते येऊ शकतं. गुणाकार पद्धतीनं जाऊ किंवा या पद्धतीनं जाऊ. तर मग या ठिकाणी बघा आता आपण सुरुवातीला गुणाकार करून बघूया आणि मग या पद्धतीने सुद्धा करूयात. बघा या ठिकाणी 2 दुनी 4, 4 त्रिक 12 या ठिकाणी 12 गुणिले 3 पाची 15, 15 पाच 75 या ठिकाणी 75 त्या दोघांचा गुणाकार करून पुन्हा 49 त्याला गुणायचं आहे. या गुणाकाराला 49 या ठिकाणी गुणाकार करून बघू बघा. मी 12 देत बाहेर भाग देतो डायरेक्ट गुणाकार करतो. 12 पंचे 60, 0 हात 6, 12 7 84, 6 90 या ठिकाणी 90 झाले. 49 आणखी याला गुणायचं आहे. 49 गुणून घेऊ. बघा या ठिकाणी 9 हे 2 शून्य देऊन टाकले शेवटी जशाल तसे. 9 9 81, 81चा 1 हातचे आले 8, 9 चोक 36, 36 आणि 8, 36 आणि 8 होतील 44. या ठिकाणी हे उत्तर नाही आहे, म्हणजे पहिला पर्याय तर उत्तर येऊ शकत नाही. आता दुसरा पर्याय बघू. बघा या ठिकाणी 2 दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24 आणि 24 त्रिक किती होतात 72. या ठिकाणी मी 24 त्रिक 72 पर्यंत पोहोचलो. या ठिकाणी 3 पाची 15 या ठिकाणी 15 लिहितो आणि 5 7 35 हे बाकी ठेवतो आहे नंतर गुणण्यासाठी. बघा 15 दुने 30, 0 हातचे आले 3, 15 5 75, 15 6 90, 15 7 105, 105 आणि हे 3 108. 30 गुणाकार करायचा याच्यासोबत आपण बघा 5 0 0 5 40, 0 हातचे आले 4 या ठिकाणी 5 0 0 4 4, 5 1 5. त्यानंतर या ठिकाणी बघा 3 0 0, 3 8 24, 3 8 24 4 या ठिकाणी हातचे आले या ठिकाणी 2, 3 0 0 0 आणि 2 2 आणि 3 1 या ठिकाणी बघा 0 0 8 7 3. पर्याय क्रमांक 2 चा गुणाकार आणि हे उत्तर सारखं आले याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी आपण या पद्धतीने सुद्धा करू शकतो. ही पद्धत सुद्धा तुम्हाला मी काय कधी सांगेल मूळ अवयव पद्धत कशी असते तर. पण आता सध्या तुम्ही हे लक्षात घ्या. बरं ठीक आहे सांगून देतो मी, लक्ष द्या, समजून घ्या. या ठिकाणी आपल्याला भाग द्यायचा आहे. सगळ्यात आधी आपण 2 भाग देऊ. या ठिकाणी बघा बे किती उरला 1 उरला, 2 8 16 त्यानंतर 1 उरला, 92 18 0 0 पुन्हा भाग जातो 2 या ठिकाणी भाग देऊ 92 18 त्यानंतर 2 चोक 8 1 उरला, 2 पंचे 10 2 0 0 पुन्हा 2 भाग जातो. 2 का भाग जातो हे सुद्धा तुम्हाला माहिती, शेवटी 0 असले 2 भाग जात असतो. 2 चोक 8 1 उरला, 2 साती 14 2 दुने 4 1 उरला, 2 पंचे 10 त्यानंतर आता बघा 5 भाग जातो. 3 पण जाऊ शकतो. 3 देऊया अगोदर. 3 1 3 या ठिकाणी 1 उरला, 3 पाची 15 या ठिकाणी 2 उरले, 3 7 21 1 उरला, 3 पाची 15 त्यानंतर पुन्हा 3 जातोय. बघा या ठिकाणी 3 पाची 15, 3 2 6 या ठिकाणी 1 उरला, 3 पाची 15 पुन्हा 3 जातो. 3 1 3 या ठिकाणी 2 उरले, 3 7 21 1 उरला, 3 पाची 15. आता आपण 5 भाग देऊया. 5 त्रिक 15 किती उरले बरं, 2 उरले, 5 5 25. आता 5 जातो पुन्हा 5 7 35 आणि 7 1 7 या पद्धतीने सुद्धा जाऊ शकता. बघा तुम्ही या ठिकाणी काय काय आलंय ते लक्षात घ्या तुम्ही. जसं आपण जर बघितलं इथे तर या ठिकाणी हे 3 वेळा 2 आले तर ते या ठिकाणी 3 वेळा 2 आहेत. त्यानंतर इथं 3 3 वेळा आलेत तर या ठिकाणी 3 3 वेळा आहेत आणि हे 5 5 7 या ठिकाणी 5 5 7 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा या ठिकाणी काय प्रश्न म्हटलेला आहे तर 1 सेमी बरोबर 10 मिमी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. तर प्रश्न बघूयात. या ठिकाणी बघा एका दुकानदाराने 15 टेबले ₹500 प्रति दराने
व 20 खुर्च्या 300 रुपये प्रति दराने खरेदी केल्या. त्या वाहून नेण्यासाठी 40 रुपये खर्च आला. त्याने ते टेबल 380 रुपये दराने, टेबल आणि खुर्च्या 380 रुपये दराने विकले, तर त्याला नफा झाला का तोटा झाला? बघा, आता पूर्ण प्रोसेस पूर्ण करूया. 500 रुपयाला एक टेबल आहे. किती टेबल घेतले बरं? 15 टेबल. मग 15 टेबलाची किंमत किती? 15 5 75, म्हणजे 7,500 रुपये टेबलाची किंमत झाली. खुर्ची किती रुपयाला आहे? 300 रुपयाला. किती खुर्च्या घेतल्यात? 20 खुर्च्या घेतल्यात. तर 20 त्रिक 6 आणि 60 आणि हे 2 शून्य, म्हणजे 6,000 रुपयाच्या खुर्च्या. आणि त्या वाहून नेण्यासाठी 40 रुपये खर्च केला. मग याला एकत्र करू, 7,500 याच्या खाली लिहून बेरीज करू आणि याच्यामध्ये 40 सुद्धा मिळवून देऊ ते. बघा या ठिकाणी 0ला 0, 4ला 4, या ठिकाणी 5, 6 6 12 आणि 1 13, म्हणजे 13,540 रुपये पूर्ण खर्च आला. आणि विकताना 380 रुपयाला विकलं. मग या ठिकाणी 380, किती वस्तू आहेत? 15 आणि 20, 35 वस्तू आहेत सगळ्या. गुणाकार करून घेऊ. 5 0 0, 45 0, 7 आले 4, 5 त्रिक 15, 4 19. त्यानंतर आता 3 ने गुणाकार करू. 3 0 0, 3 8 24, या ठिकाणी 4 हातचे आले 2, 3 त्रिक 9, 10 11, 0 0 9 4 13, 3 हातचा आला 1, 3 आणि 1, 13,300 रुपये आलेत. आणि 520 रुपये म्हणजे 13,520 रुपये खर्च झाला होता. बघा मित्रांनो, 13,520 रुपये, 540 रुपये, सॉरी 540 रुपये खर्च झाला आहे आणि 13,300 रुपयेच मिळालेत. मला सांगा, या ठिकाणी खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे, म्हणजे काय होईल? या ठिकाणी तोटा झाला, नुकसान होईल. मग या ठिकाणी बघा, शून्यातून शून्य गेला 0, या ठिकाणी हे 4, 5तून 3 गेले 2, 0 0, म्हणजे 240 रुपये काय झालं? या ठिकाणी तोटा झाला आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला फसवण्यासाठी नफ्याचा सुद्धा एक पर्याय आहे 240चा, परंतु हा पर्याय आपला नाही आहे. पर्याय क्रमांक 1 आपला असणार आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, बाजूच्या आकृतीत रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे. या ठिकाणी रेखांकित भागाचे क्षेत्रफळ कसं काढणार आहोत आपण समजून घेऊ. लक्ष द्या इकडे माझ्याकडं. बघा, आधी आपण काय करूया, ह्या पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ काढून घेऊ आणि त्याच्यामधून हे मधला भाग वजा करून टाकू. हे किती आहे? 4. आणि हे किती आहे? पूर्ण इथून इथपर्यंत 4, म्हणजे 4 4 गुणिले 4, म्हणजे हे पूर्ण आहे 16 वर्ग सेमी. किती आहे? 16. पुन्हा एकदा लक्षात घ्या कसं म्हटलं मी, तर ही खालची बाजू आहे 4. खालची बाजू किती आहे? बघा या ठिकाणी खालची बाजू आहे ही 4 आणि ही सुद्धा इथपर्यंत 3 आहे आणि हे 1 आहे. 3 आणि 1 4, म्हणून मी 4 चौक 16 केलं. आता हे मधलं जे आहे ना, तर हे 3 आणि याच्यामधून हे इतकं अंतर, हे 1 सेमी गेलं, हे 1 सेमी गेलं 4 मधलं, तर इथं 2 राहिलं इथून इथपर्यंत, म्हणजे 3 2 6, याच्यातून 6 सेमी मायनस करून टाकू. मग किती राहिलं? 10 वर्ग सेमी. कुठं आहे? पहिला पर्याय. समजलं का तुम्हाला? चला, समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी बघा, याला दशांशमध्ये लिहायचं आहे. मग याला काय करायचं? भाग द्यायचा. कसा भाग द्यायचा तुम्ही म्हणता? तर हे 1 आहे ना, हे 1 च्या तसं ठेवलं, दशांश आपण 5/8 केलं. भाग जातो का? नाही. 0 दिला आणि इथं दशांश देऊन 0 घेतला. 8 8 45, 8 सख 48, किती उरले बरं? या ठिकाणी 2 उरले. पुन्हा एक 0 घेतला. 8 दुने 16, किती उरले बरं? 4 उरले. 0 घेतला. 8 पंचे 40, म्हणजे 0.625 हे आलं आणि हा आपला 1, म्हणजे 1.625 हे आपलं उत्तर आलेलं आहे. कुठे बरं? हे पर्याय क्रमांक 4 मध्ये. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे असतील तर त्यासाठी यशस्वी भव ॲप आमचं डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोडवायला मिळतील. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.